हे बघा आता नदीवर आंघोळ करायला आलोय धरणावर मोठ्या. फायनली आता आंघोळ करून फ्रेश झालोय एकदम. बघा कसं धरणात मस्त पोहलो, एक नंबर. इथले धुळ्याचे मित्र आहे, गाडी धुवायला आलेले गाववाले. मित्रांनो आता इथं नाश्ता करायला आलो. इथं एकदम फ्रेश नाश्ता मिळतो. काय चाललंय, कुठे तात्या? नमस्कार. काय नाश्त्याला गरम? हा, आणि पोहे दे मस्त गरम. शेवट हे टाकून दे, मध टाकून दे जरा. आप इंटू तो आड़ा मशीन चालू करने को बोल दो ना उनको. अच्छा मला द्या की. आड़ा मशीन चालू करने को बोल दो, अपन पूरी इधर पट्टा ठोकते बैठेंगे. मित्रांनो अशा पद्धतीने आज आम्ही दुपारचं जेवण बनवतोय. बटाट्याची भाजी आणि फ्लावरची भाजी, मिक्स भाजी. इकडे कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली, टोमॅटो घेतले, आणि आज आमचं आचारी बनवते ते जेवण. हे बघा, कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. तोडून धुवून आता हळद घे. चमचा असेल की त्यात? टाकत नॉर्मल बस बस बस.
थोडं टाकतो मी. टाका नॉर्मल टाका थोडा अजून. बा टाका तेच. बस पाणी होतं ना वरती चटणी नका टाकू टाकता टाका. ते घरचं लाल तिखट. बस पाणी आता पाहून पकड होतो मध्ये. शेंगदाणा आणलाय ना बापू थोडा एक अर्धा ग्लास होता अजून. नको भात करू थोडासा. नाही तर नको भाकरी साहित्य ना. बघू मला पाणी घे प्यायला. 350 रुपये. मग आबाला केला फोन तर आबा म्हणला मी संध्याकाळी बघतो. तुम्हाला फोन करतो मग तुम्ही या. मग गेलो ना गावच्या धरणात त्या तिथं आंघोळ बिंघोळ केली मस्त पैकी. आणि मग हा तिथं जाऊन आंघोळ करून आलो. मग तसंच हवेनी सरळ मग टाइमपास करत टाइम बायपासला आलो. त्या म्हाताऱ्याच्या हॉटेलवर नाश्ता केला. आणखी मला एक ग्लास. हा बिलाडीच्या त्या चौपली तिथं नाश्ता केला. बापू चांगली स्वच्छ धुवून घे ताटली. बकासूर धुतला का? हात धुतला का? आज शर्ट नाही काढला. आज वारा सुटलाय. सागर भाव कशी झाली भाजी? हो बापू आजची भाजी चांगली तिखट झाली. पण जमजणी एवढी तिखट पाहिजे. पुन्हा तुला पाणी सुद्धा देणार नाही. जेर लांब नेऊन ठेवणार पळवणार जेर मी. अरे दे म्हण जेर पैसे यायचंच नाही. घेऊन ना घे भाई तुला का मला सुद्धा. मला तर चांगलं तिखट लागलं असतं का नाही कधीच घरात घेतलं असतं.